तुमचा हा चित्रपटाविषयीचा एकूण अनुभव, कारण इतक्या जणांना घेऊन रथी महारथी, अनेक जण शांत, कुणी बोलणारं, कुणी मस्करी करणारं, कदाचित 2 मिनिटाचा सीन 2 तास बोलवण्यात जावं लागेल, बरोबर, कारण इतक्या जणांचे मेकअप, इतक्या जणींचे मेकअप, हे सगळं कसं काय जमवलं? जेव्हा चित्रपटाची कथा लिहायला सुरुवात केली, जेव्हा आयडिया आली होती, त्यावेळेला माझी हिंदी चित्रपटाची कथा लिहायचा एक प्रवास चालू असताना एक गेट उघडं दिसलं, त्यामध्ये एक फूल दिसलं राजा कामेरकरचं, आवडलं मला, त्याने आतमध्ये बोलवलं, गेलो, हळूहळू 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 हळू व्हॅली ऑफ फ्लावर्स उघडली सगळी माझ्यासाठी. आणि त्यामध्ये भोवऱ्यासारखा मी सगळीकडे फिरत राहिलो आणि इतकी मजा आली त्याच्यामध्ये. त्यामुळे कधी असं वाटलं नव्हतं कथा लिहिताना की आपण एकत्र कुटुंबाची कथा लिहितोय. ते उलगडत गेलं. कुठली तरी एक पॉवर होती. मी आंटींशी, मधु चोप्रांशी नेहमी बोलतो की काय पॉवर आहे जी ह्या सिनेमाला इथपर्यंत घेऊन आले. आणि समवेअर आय थिंक शी ऑल्सो फेल्ट दॅट हर लेट हजबंड डॉक्टर अशोक चोप्रा, आय थिंक ही इज बीन वॉचिंग अस, that something he always wanted to have something happening, काहीतरी व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रियांकाला आणि तिला ही जी एक पॉवर आहे आणि ती त्याने कदाचित तिकडे ट्रान्समिट केली असेल आणि त्याच्यामुळे हे सगळं काही उलगडत आणि सगळं घडलं असेल. आज आपण होम मिनिस्टर शोमध्ये आलो असं मला कुठे झालं. त्यामुळे ठरवून काही नाही रे झालं, होत गेलं. तुम्हाला तो राजा कामेरकर त्या कथेत सापडला, म्हणजे पहिला, बरोबर. पण त्याच्यासाठी ह्यांनाच का घेतलं? ज्याप्रमाणे राजा कॅरेक्टरचं कॅरेक्टर स्केच होतं माझ्या डोक्यामध्ये, बॉलिवूडचा डिरेक्टर, फेमस, सक्सेसफुल, वर्ल्ड रिनाउंड, ओके, संथपणा, बॅलन्स, शांत, ज्याच्याकडे तुम्ही बघून तुम्हाला वाटतं की मुलगा असा असावा, जावई असा असावा, नवरा असा असावा, बाप असा असावा. एकच चेहरा आला डोळ्यासमोर. केवढं मोठं प्रमाण. थँक्यू राजेश. पण मला सांगा, चित्रपटाच्या बाहेर घरी असता तेव्हा तुम्ही असेच आहात का? तुम्ही आज ना खरं वहिनींना आणायला पाहिजे होतं. ह्याचं उत्तर मी देऊ? हां हां हां, उत्तर दे. हो प्लीज. हो, तो तसाच आहे. कारण मी त्याच्याबरोबर वो नावाची सिरियल केली होती 90 साली. त्याच्यानंतर सरकारनामा आपण केलं होतं 92 साली मला वाटतं. तर त्या दोन्ही वेळेला आणि आता जेव्हा तो मला परत भेटला 2016 मध्ये, तर तेव्हाचा आशुतोष गोवारीकर आणि आत्ताचा आशुतोष गोवारीकर ह्याच्यामध्ये स्वभावामध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे आणि तो तसाच आहे. आणि तो मी देखला तेव्हा दंडवत नक्कीच नाही आहे. तुला असं वाटतं तुझ्यासमोर फार स्तुती करतोय मी, असं अजिबात नाही आहे की आशुतोष गोवारीकर आहेच म्हणूनही नाही बोलत आहे. पण तो आमच्याशी तो कधी असा आशुतोष गोवारीकर असा वागला नाही सेटवरती. म्हणजे वोच्या वेळेला मी म्हणेन की नवीन होता, त्याचं काही चालू होतं, त्यावेळेला त्याने लगांची प्रोसेस चालू केली होती. तेव्हा मी खूप त्याच्यावर चिडायची, कारण तेव्हा मी सुकन्या कुलकर्णी होते ना. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.